ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना साक्षात्कार झाला त्या बुद्धगया ठिकाणातील व्यवस्थापनेमध्ये सगळे बौद्ध भिक्षू असावेत। तसेच बुद्धगयेतील 1949चा बीटी कायदा रद्द करून बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुद्धविहार प्रतिष्ठान ते वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान भव्य शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या रॅलीत सर्वपक्षीय बौद्ध अनुयायी महिला आणि पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आमच्या मागण्या अशा आहेत की जिथे तथागत भगवान बुद्धाला सम्यक संबोधीचा साक्षात्कार झाला, बुद्धत्व प्राप्त झालं, ते बुद्धविहार महाबोधी बुद्धविहार बुद्धगया, तो बुद्धगया मॅनेजमेंटमध्ये संपूर्ण बौद्ध भिक्षू असावेत आणि बुद्धगयेचा जो 1949चा जो बीटी कायदा आहे तो कायदा रद्द व्हावा आणि बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे। कारण तर भारताच्या संस्कृतीमध्ये ज्या ज्या जातीचे ज्या ज्या धर्माचे देवालय मंदिरं आहेत किंवा गुरुद्वार आहेत त्या गुरुद्वारामध्ये फक्त सिखांचा अधिकार चालतो, मस्जिदमध्ये केवळ मुसलमानांचा अधिकार चालतो, हिंदू धर्मांचा जर मंदिर असेल तर त्याच्यामध्ये हिंदूंचा अधिकार चालतो। मग बौद्धांच्या प्रमुख महाबोधी बुद्धविहारामध्ये इतर लोकांचा हस्तक्षेप नको, इतर लोक त्या बुद्धविहारामध्ये कमिटीवर नको, केवळ बौद्ध लोक त्या विहारामध्ये असावेत आणि बौद्धांच्या ते विहार ताब्यात द्यावं। कारण तर भारताला जी ओळख आहे जगामध्ये ते बुद्धांचा देश म्हणून ओळखला जाते आणि त्याच बुद्धाच्या देशामध्ये बुद्धाच्या विहाराला मात्र डावळल्या जाते आणि ते बुद्ध विहार इतरांच्या ताब्यामध्ये दिले जाते। आमची संपूर्ण भारतातून आणि नवी मुंबईच्या संपूर्ण समाजाच्या वतीने, सामाजिक संघटना, राजकीय, धार्मिक आणि संपूर्ण बुद्धविहाराच्या वतीने आजचा हा शांती मार्च आहे। आम्ही सरकारला निवेदन करत आहोत की महाबोधी बुद्धविहार जो विहार आहे ते विहार भारतातील बौद्ध लोकांच्या अर्थात बौद्ध भिक्षूंच्या ताब्यामध्ये द्यावं आणि संपूर्ण मॅनेजमेंट बौद्धांच्या स्वाधीन असावी, आमची ही प्रमुख मागणी आहे।